Welcome to Mahali's Academy, Geotechnical Engineering, Unit 1, Overview of Geology, Concept of Geology and its Branches, by Professor Nikhil Mahali. आपण पाहत आहोत जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, यामध्ये आपण युनिट नंबर 1 पाहत आहोत. यामध्ये तुम्हाला ओव्हरव्ह्यू ऑफ जिओलॉजी आणि जिओटेक्निकल इंजिनिअरिंग याचा ओव्हरव्ह्यू पाहायचा आहे. थोडक्यात काय सगळ्या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या चॅप्टर मध्ये पाहायला भेटणार आहे. खूप जास्त वेळा एक्झामला आलेली जी गोष्ट आहे ती आहे जिओलॉजी. ऐका ना, जे मॅक्सिमम टाइम रिपीटेड आहे ते मी इथे तुम्हाला लिहून देणार आहे. लक्षात घ्या, इथं लिहून दिलं म्हणजे ते मॅक्सिमम टाइम रिपीटेड आहे. आणि जर तोंडी तुम्हाला समजावून सांगितलं तर ते जास्त वेळा काय कधीच एक्झामला आलेलं नाहीये, पण समजून घ्यायचं म्हणजे लक्षात राहील. व्हॉट इज जिओलॉजी? इट इज द सायन्स ऑफ स्टडी ऑफ the solid matter that constitutes the earth. Constitutes the earth. बघा समजावून सांगतो. जिओलॉजी इज नथिंग बट द सायन्स. जिओलॉजी म्हणजे एक प्रकारचं विज्ञान, एक सायन्स आहे विच इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ सॉलिड मॅटर. याच्यामध्ये सॉलिड मॅटरचा स्टडी केला जातो. मग लिक्विड आणि गॅस अख्ख्या चॅप्टर मध्ये कुठं पाहायला भेटणार नाही, अख्ख्या युनिट मध्ये काय सब्जेक्ट मध्ये पाहायला भेटणार नाही. म्हणजे याच्यामध्ये आपण फक्त सॉलिड मॅटरचा स्टडी करतो. आता सगळीकडे सॉलिड मॅटर आहेत, पण कोणता सॉलिड मॅटर? दॅट कॉन्स्टिट्यूट्स द अर्थ. ज्यापासून ही पृथ्वी बनली ना, ज्यापासून ही अर्थ तयार झालेली आहे, त्यामध्ये जे जे सॉलिड मॅटर इन्क्लूड आहेत सगळ्या सॉलिड मॅटरचा स्टडी सायन्सच्या ज्या ब्रांच मध्ये करतो त्याला म्हणतात जिओलॉजी. खरं सांगायचं तर त्याच्या नावातच सगळे. जिओ मीन्स अर्थ, जिओ मीन्स अर्थ आणि पुढे लॉजी मीन्स सायन्स. थोडक्यात काय, जिओलॉजी मीन्स अर्थ सायन्स. मग याच्यामध्ये काय केलं जातं की अर्थच्या रिलेटेड जे जे काही सॉलिड मॅटर्स असतील त्याबद्दल केलेला स्टडी ज्या सायन्स मध्ये केला जातो त्याला जिओलॉजी म्हणतात. समजलं? यस. बर, आता चला जिओलॉजीची डेफिनेशन तर आपल्याला आली. आता मग जिओलॉजीचे परत पुढे जाऊन काही ब्रांचेस आहेत. ब्रांचेस ऑफ जिओलॉजी. आता जिओलॉजीचे ना खूप सारे ब्रांचेस आहेत बरं, पण पेपरला हा क्वेश्चन जवळपास 4 वेळा एक्झामला आलाय. व्हॉट आर द ब्रांचेस ऑफ जिओलॉजी? जिओलॉजीचे ब्रांचेस कशा? आता जिओलॉजीचे टोटल 12 ते 13 ब्रांचेस आहेत. फक्त जर असा क्वेश्चन आला स्टेट द ब्रांचेस ऑफ जिओलॉजी, तर फक्त नावं लिहायचे. कळतंय का? मग आता जे मी लिहितोय त्यात क्वेश्चन आहे स्टेट द ब्रांचेस ऑफ जिओलॉजी. फर्स्ट फिजिकल जिओलॉजी, पटापटा लिहावं माझ्या बरोबर. फिजिकल जिओलॉजी. नंबर 2 जिओमॉर्फोलॉजी, जिओमॉर्फोलॉजी. नंबर 3 मिनरलॉजी, मिनरल आणि पुढे ऑजी, मिनरलॉजी. पेट्रोलॉजी, पेट्रोलॉजी. स्ट्रक्चरल जिओलॉजी, स्ट्रक्चरल जिओलॉजी. स्ट्रॅटिग्राफी, स्टॅटिग्राफी. पॅलेंटिओलॉजी, पॅलिओन्टा. पॅलिओन्टॉलॉजी, पॅलिओन्टॉलॉजी.
हिस्टॉरिकल जिओलॉजी, अप्लाइड जिओलॉजी, अप्लाइड जिओलॉजी याच्यामध्ये 4 सब टाइप्स. अप्लाइड जिओलॉजी मध्ये 4 सब टाइप्स आहे. पहिलं येतं इंजिनिअरिंग जिओलॉजी, इंजिनिअरिंग जिओलॉजी. नंबर 2 येतं मायनिंग जिओलॉजी, मायनिंग जिओलॉजी. नंबर 3 येतं इकॉनॉमिक जिओलॉजी, इकॉनॉमिक जिओलॉजी. आणि पेट्रोलियम जिओलॉजी, पेट्रोलियम जिओलॉजी. अप्लाइड जिओलॉजी की तुम्ही, अप्लाइड मीन्स काय की तुम्ही जिओलॉजीचा उपयोग कोणत्या पर्पज करता करताय. इंजिनिअरिंग करता केला तर इंजिनिअरिंग जिओलॉजी, मायनिंग करता केला तर मायनिंग जिओलॉजी. इकॉनॉमिक म्हणजे पैशांच्या हिशोबाने इकॉनॉमिकली केला तर इकॉनॉमिक जिओलॉजी. आणि पेट्रोलियमचे साठे शोधण्याकरता केला पेट्रोलियम जिओलॉजी. जास्त पद्धतीने यूज. 10 नंबरला येतं हायड्रोलॉजी. हायड्रो मीन्स वॉटर. वॉटर कुठे? अर्थ क्रस्ट मध्ये. मग त्याच्यामध्ये जेव्हा जिओलॉजीचा स्टडी वॉटर करता करतो तेव्हा हायड्रोलॉजी. याचे 2 सब टाइप्स, 2 सब टाइप्स ए आणि बी. ओके. इंडियन जिओलॉजी, इंडियन जिओलॉजी, फोटो जिओलॉजी. इंडियन जिओलॉजी आणि फोटो जिओलॉजी याच्यामध्ये काय केलं जातं की फोटोज काढले जातात. तुम्ही म्हणाल सर कशाचे फोटो? फोटो काढताना त्या याचा यूज केला जातो अल्ट्रा व्हायलेट रेज. ज्या फोटोच्या मदतीने तुम्ही आतलं पाहू शकता की याच्या खाली काय. त्याच्या मदतीने पण तुम्ही वॉटरचा ग्राउंड वॉटर टेबल किती खोले पाहू शकता. किंवा मग इंडियन जिओलॉजी किंवा भारतीय तंत्रज्ञान. नारळ घ्या, दोरी बांधा, इथं नारळ फिरायचं थांबलं, इथं पाणी. त्या सगळ्या एक ऍक्च्युअली त्याच्या मागे पण एक लॉजिक आहे. पण जनरली इंडियन जिओलॉजी त्या संदर्भात जिथं तुम्ही वॉटरचा शोध लावता की इथं वॉटर टेबल खोल आहे की वर आहे, पाहिला असेल तुम्ही या सगळ्या गोष्टी त्या याच्यात पाहायला भेटतात. ओके. त्यानंतर 11 येते बाळांनो अदर ब्रांचेस. अदर ब्रांचेस मध्ये मी काय सांगणार आहे माहितीये, जिओलॉजीचा उपयोग जर फिजिक्स बरोबर केला, जिओलॉजीचं रिलेशनशिप फिजिक्स बरोबर जोडलं तर त्याला म्हणतात जिओ फिजिक्स. जिओलॉजीचा यूज जर आपण केमिस्ट्री बरोबर केला तर त्याला काय म्हणायचं मग? जिओ केमिस्ट्री. कळतंय का? जर जिओलॉजीचा यूज तुम्ही हायड्रोलॉजी बरोबर जोडला तर जिओ हायड्रोलॉजी, जिओ हायड्रोलॉजी. आणि जर समजा जिओलॉजीचा उपयोग तुम्ही फक्त रॉकचा स्टडी करण्याकरता केला, दगडांचा अभ्यास करण्याकरता, त्याला म्हणायचं रॉक मेकॅनिक्स. रॉक मेकॅनिक्स. एवढं लिहायला 4 मार्क्स आहेत आपल्याला. पेपरला क्वेश्चन असा येतो बाळांनो, व्हॉट आर द ब्रांचेस ऑफ जिओलॉजी. तर फिजिकल जिओलॉजी, जिओमॉर्फोलॉजी, मिनरलॉजी, पेट्रोलॉजी, स्ट्रक्चरल जिओलॉजी, स्ट्रॅटिग्राफी, पॅलिओन्टॉलॉजी, हिस्टॉरिकल जिओलॉजी, अप्लाइड जिओलॉजी. पर्पज नुसार याचे 4 सब टाइप्स: इंजिनिअरिंग जिओलॉजी, मायनिंग जिओलॉजी, इकॉनॉमिक जिओलॉजी, पेट्रोलियम जिओलॉजी. आणि हायड्रोलॉजी मध्ये इंडियन जिओलॉजी आणि फोटो जिओलॉजी. अदर ब्रांचेस मध्ये जिओ फिजिक्स, जिओ केमिस्ट्री, जिओ हायड्रोलॉजी किंवा मग अजून रॉक मेकॅनिक्स. ज्याचा जसा पर्पज त्याचं तसं नेम, त्याची तशी ब्रांच. ओके. बर, आता यातमध्ये एक्झामला आलेल्या डेफिनेशन आपण आता इथे लिहूयात आणि बाकीच्या डेफिनेशन मी तुम्हाला समजावून सांगणार आहे ज्या कधीच एक्झामला येत नाही. आता सगळ्यात पहिले येतं बाळांनो फिजिकल जिओलॉजी. पेपरला येत नाही पण फक्त 2 शब्द लिहू शकता, इन्फॉर्मेशन 2 शब्द फक्त. एक्झामला आलं की पूर्ण डेफिनेशन लिहू. आता हे बघा पहिलं फिजिकल जिओलॉजी. फिजिकल जिओलॉजी मध्ये कशाचा स्टडी केला जातो? इट डील्स विथ द
origin, development and ultimate fate of earth. आता बघा बरं का, फिजिकल जिओलॉजी म्हणजे काय? याच्यामध्ये पृथ्वीचा स्टडी केला जातो, पण कोणत्या फॅक्टरचा स्टडी केला जातो की नेमकी तुमच्या अर्थ कशी तयार झाली, अर्थचा ओरिजिन कसा झाला, सुरुवात कशी झाली अर्थची, याच्यावर काय म्हणतात मानव प्रजाती किंवा दुसऱ्या सगळे सजीव कसे निर्माण झाले, हे निर्जीव जीव कुठून आले, हे रॉक्स कसे तयार झाले, सॉइल कशी तयार झाली, म्हणजे थोडक्यात ओरिजिन. नंतर डेव्हलपमेंट ऑफ द अर्थ, हळूहळू ही पृथ्वी डेव्हलप कशी झाली, आणि अल्टिमेट फेट, आणि शेवटी काय होईल बरं या पृथ्वीचं जेव्हा कुणीच नसेल इथे. मग ओरिजिन, तिची डेव्हलपमेंट आणि तिचं अल्टिमेट फेट, या सगळ्यांचा स्टडी आपण ज्या ब्रांच मध्ये करतो त्याला फिजिकल जिओलॉजी म्हणतात. पुढचं येतं बाळांनो जिओमॉर्फोलॉजी. जिओमॉर्फोलॉजी इट deals with the land surface features, land surface features and modifications with टाइम. जिओमॉर्फोलॉजी मध्ये काय केलं जातं, आता जिओमॉर्फोलॉजी मध्ये पृथ्वीचा नाही, अर्थचा काही संबंध नाही, पण अर्थचा जो सरफेस आहे, हा सरफेस अर्थचा लँड सरफेस, त्याचे फीचर्स काय काय आहेत. मग अर्थ सरफेसच्या फीचर्स मध्ये बोलायचं झालं तर कुठं पॉन्ड्स आहेत, कुठं रिव्हर आहे, कुठं हिली रिजन आहे, कुठं प्लेन रिजन आहे, या सगळ्यांचा स्टडी ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्याला जिओमॉर्फोलॉजी म्हणतात. म्हणजे याच्यात फक्त लँड सरफेसचा स्टडी करतो, लँड खाली काय त्याचा आपण स्टडी नाही करत, पण लँड सरफेसचे जे फीचर्स आहे त्याचा स्टडी करतो, आणि वेळेनुसार या फीचर्स मध्ये कसा बदल होतोय याचा आपण स्टडी करतो. लँडचे फीचर्स बदलतात ना वेळोवेळी, मग लँडच्या फीचर्स मध्ये वेळेनुसार होणारा मॉडिफिकेशन आणि त्याचे लँड सरफेसचे फीचर्स याचा स्टडी ज्या ब्रांच मध्ये करतो त्याला जिओमॉर्फोलॉजी म्हणतात. थर्ड आहे ना, थर्ड घ्या मिनरलॉजी. स्टार करा, एक्झामला आलेलं आहे, स्टार करा त्याला. मी जे सांगतो तेच करायचं एक्झामला फायनल. मिनरलॉजी, इतर गोष्टी तर फक्त नॉलेज म्हणून घेतोय आपण, पण हे तर आपल्याला करायचंय. मिनरलॉजी इट डील्स विथ द स्टडी ऑफ formation, occurrence, aggregation, properties and uses of minerals. खूप महत्वाची डेफिनेशन ही 2 मार्क्सला एक्झामला भरपूर वेळा आलेली आहे. मिनरलॉजी म्हणजे धडधडीत आहे की जिओलॉजी, अशी जिओलॉजी ज्यामध्ये आपण सगळा स्टडी मिनरलचा करतो, अशी जिओलॉजी ज्यामध्ये मिनरलचा स्टडी केला जातो त्याला मिनरलॉजी म्हणतात. मग मिनरल्स बद्दल काय स्टडी करायचा की मिनरल कसे फॉर्म झाले, मिनरल तयार कसे झाले, मिनरल कुठे कोणते मिनरल सापडतात, त्याचा ऑकरन्स काय, कुठे कसे मिनरल सापडतात, पृथ्वीच्या कोणत्या एरियामध्ये कोणत्या टाईपचे मिनरल्स सापडतात. ऍग्रिगेशन, हे मिनरल्स कोणत्या दगडांमध्ये सापडतात, कुठे सापडतात, म्हणजे कोणत्या खडकात सापडतात, इग्नियस रॉक्स असतात, सेडिमेंटरी रॉक्स असतात, नेमकी कोणते मिनरल कोणत्या टाईपच्या रॉक्स मध्ये सापडतात, त्यांच्या प्रॉपर्टीज काय या मिनरलच्या. युजेस ऑफ मिनरल्स, तुम्हाला माहितीये 2 प्रकारचे सॉल्ट आहेत पहा, एक असतं रॉक सॉल्ट पाहते गुलाबी मीठ, आणि एक असतं व्हाईट सॉल्ट. आता त्यातलं जे रॉक सॉल्ट आहे ते कुठं समुद्राच्या पाण्यात वगैरे तयार नाही झालेलं, ते मिनरल आहे, आणि त्या मिनरलची शरीराला गरज असते जास्त, म्हणून त्याचा रेट जास्त आहे.
मिनरल्स हे आपल्या ह्युमन बॉडीला, म्हणजे थोडक्यात असं म्हणा की सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला मिनरल्स फार गरजेचे आहेत. आणि हे मिनरल्स निसर्गतः आढळतात नेचरमध्ये. मग ह्या मिनरलचा स्टडी, त्याचं फॉर्मेशन, त्याचं ऑकरन्स, त्याचं ऍग्रिगेशन, त्याच्या प्रॉपर्टीज, मिनरलचा असलेला यूज, या सगळ्यांचा स्टडी जिओलॉजीच्या ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्याला म्हणतात मिनरलॉजी. काही शंका? आणि आजची आपली लास्ट डेफिनेशन, ती पण एक्झामला आलेली आहे, स्टार करा. पेट्रोलॉजी. पेट्रोलॉजी. काही लोक म्हणतील सर पेट्रो म्हणजे पेट्रोल का? माशी जिओलॉजी ज्यात पेट्रोलचा स्टडी केला नाही. पेट्रो मीन्स रॉक्स. पेट्रोचा अर्थ आहे रॉक्स, आणि लॉजी अशी जिओलॉजी ज्यामध्ये रॉकचा स्टडी केला जातो. रॉक्स कळतात ना? रॉक्स म्हणजे खडक, स्टोन म्हणजे दगड. आपण दगडांचा अभ्यास नाही करत, आपण खडकांचा अभ्यास करतो. मग आपण पेट्रोलॉजी मध्ये, या स्टार करा, पेपरला आलेले, इट डील्स विथ द स्टडी ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ रॉक्स. व्हेरियस टाइप्स ऑफ रॉक्स. इट डील्स विथ द स्टडी ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ रॉक्स. देअर मोड ऑफ ऑकरन्स. बर, हे रॉक कोणत्या ठिकाणी आणि कशा स्वरूपात आढळतात याला म्हणतात देअर मोड ऑफ ऑकरन्स. देअर कॉम्पोजिशन. त्याच्यामध्ये कोणकोणते मिनरल्स एकत्र आलेले आहेत त्याला म्हणतात त्याचं कॉम्पोजिशन. देअर टेक्स्चर्स. टेक्स्चर म्हणजे त्याची रचना, त्याची संरचना कशी आहे त्या रॉकची. टेक्स्चर, कॉमा, स्ट्रक्चर, त्या रॉकचं स्ट्रक्चर कसं आहे. जिओलॉजिकल अँड जिओग्राफिकल. जिओलॉजिकल अँड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, व्हॉट इज मीन बाय पेट्रोलॉजी. पेट्रोलॉजी मध्ये आपण स्टडी करतो व्हेरियस टाइप्स ऑफ रॉक्स, वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांचा स्टडी करतो. मग त्याच्यामध्ये सुद्धा देअर मोड ऑफ ऑकरन्स, ते कोणत्या ठिकाणी कोणत्या स्वरूपात आढळतात याचा स्टडी करतो. देअर कॉम्पोजिशन, त्याच्यामध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स आढळतात, कोणत्या टाइपच्या रॉक मध्ये कोणते कॉम्पोनंट्स आढळतात, त्याच्यामध्ये कोणते कोणते मिनरल्स आहेत. देअर टेक्स्चर, त्यांची संरचना कशी आहे. त्यानंतर देअर स्ट्रक्चर, त्यांचा शेप कसा आहे, साईज कशी आहे. जिओलॉजिकल अँड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, आणि पूर्ण वर्ल्ड मध्ये त्याच भागात ते रॉक्स का सापडतात, त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं झालंय, त्या भागामध्ये असलेलं जे काही ऍटमॉस्फिअर आहे त्यानुसार रॉक्स वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत ना. मग ते सगळंचे सगळं डिस्ट्रीब्युशन आपण पाहतो, याला म्हणतात पेट्रोलॉजी मीन्स जिओलॉजी ऑफ रॉक्स. कळालं? बाकीचे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. ओके, बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.